श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला प्रत्येक राशीसाठी कोणत्या देवतेची उपासना केली पाहिजे, कोणते मंत्र उपयोगात आणले पाहिजेत, कुठली व्रतं केली पाहिजेत, हे मी तुम्हाला सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये मी 4च राशींचं सांगणार आहे. पुढचे 2 व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये मी बाकीचे 8 राशींचं सांगणार आहे. तर सुरुवात करूया. पहिली रास मेष रास. मेष रास त्यांचा रोज जो वापरात येणारा मंत्र आहे की मेष राशीच्या व्यक्तीने जर गणपतीचा मंत्र म्हटला तर त्यांच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होतात. तो मंत्र आहे ओम गंग गणपतये नमः. त्यांनी स्तोत्र कुठले म्हणावे तर त्यांनी गणपती अथर्वशीर्ष म्हणावे, त्यांनी गणपती स्तोत्र म्हणावे. त्यांनी व्रत कुठले करावं तर संकष्टी जी 15 दिवसातून महिन्यातून एकदा येते ती संकष्टी करावी किंवा मंगळवार उपवास करावा. जर उपवास करायचा नसेल तर मंत्र उपासना ही सगळ्यात बेस्ट आहे. तुम्ही फक्त सकाळ संध्याकाळ ओम गंग गणपतये नमः हा मंत्र जर म्हटला तर तुमच्या सगळ्या शारीरिक, मानसिक, आर्थिक कुठल्याही अडचणी असू दे त्या दूर होतील, निरसन होईल त्या गोष्टींचं. दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीचं मंत्र जो आहे तो आहे ओम श्रीम नमः. हा देवी मंत्र आहे. या मंत्राने तुमचे सर्व अडचणी, सर्व दुःख दूर होऊ शकतात, लक्ष्मी प्राप्ती होऊ शकते. यांच्यासाठी स्तोत्र कुठले आहे तर कुलदेवता किंवा हनुमान वडवाणल स्तोत्र हे ते म्हणू शकतात, रोज त्याचा पाठ करू शकतात. त्यांच्यासाठी व्रत म्हणजे शुक्रवार हे व्रत आहे, किंवा जर व्रत जमत नसेल तर देवी दर्शन रोज कुठल्याही देवीचं असेल, कुलदेवीचं असेल, महालक्ष्मीचं असेल किंवा कुठल्याही तुमचे कुलदेवी असेल तिचं दर्शन तुम्ही घेतलं तरी चालेल. तिसरी रास आहे मिथुन. मिथुन राशीसाठी सूर्य हा ग्रह खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्या सर्व अडचणींसाठी एकच मंत्र तो म्हणजे ओम ह्रीं सूर्याय नमः. हा मंत्र त्यांनी जर रोज रेग्युलर म्हणायला चालू केलं तर त्यांच्या आयुष्यात कधीही कुठलीही विपत्ती येणार नाही. त्यांना सर्व सुखसंपत्ती प्राप्त होईल. इतका प्रभावी हा मंत्र आहे. त्यांनी स्तोत्र कुठले म्हणावे तर त्यांनी वडवाणल स्तोत्र म्हणावं, हनुमान वडवाणल स्तोत्र. त्यांनी बुधवारचं व्रत केलं तर चालतं, पण व्रत शक्यतो बुधवारी व्रत करत नाहीत, स्त्रिया करत नाहीत म्हणतात, पण व्रत केलं तर चालतं. आणि जर व्रत करायचं नसेल तर सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे हनुमंताचे दर्शन. तुम्ही कुठल्याही मारुतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकता. चौथी रास आहे कर्क रास. कर्क राशीसाठी पण देवी मंत्र आहे ओम श्रीम नमः. यांना गणपती आणि देवी दोन्हीची उपासना खूप फलदायी असते कर्क राशीला. म्हणून त्यांनी गणपती अथर्वशीर्ष म्हणावे, देवीचा कुठलाही मंत्र म्हणावा, देवीचं स्तोत्र म्हणावं, गणपतीचे स्तोत्र म्हणावे. त्यांनी संकष्टीचा उपवास करावा, व्रत करावं आणि सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यावे. आणि जमत असेल तर मंगळवार व्रत करावे. पण व्रतापेक्षा मी सगळ्यांना सजेस्ट करते की व्रतापेक्षा तुम्ही मंत्र खूप छान पद्धतीनं म्हणू शकता, किंवा मंत्र उपासना ही खूप बेस्ट उपासना आहे कलियुगामध्ये की त्यांनी फळप्राप्ती खूप लवकर होते. तर तुम्ही रोज 21, 51, 108 तुम्हाला जमेल तेवढा मंत्र
आपल्या राशीनुसार म्हणावा आणि सुख, शांती, समाधान, आयु, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त करून घ्यावे. ही मी स्वामींचरणी प्रार्थना करते की तुम्हाला सर्वांना सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य मिळावं. श्री स्वामी समर्थ.